समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या तालुक्याचे लाडके नेते युवा नेते आदरणीय भैयासाहेब या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमचे सर्वांचे लाडके लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय नाना, त्याचबरोबर उपळा बुद्रुक गटाच्या जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी मुन्नाराजे, उपस्थित आमचे सहकारी मित्र नूतन तालुका पंचायत समिती सदस्य आदरणीय हनुमंतरावजी गिड्डे, आमचे डिगा मामा, त्याचबरोबर उपस्थित लवळ पंचायत समिती गणाचे सदस्य प्रतिनिधी माळी साहेब, या ठिकाणी उपस्थित सौ कांबळेताई, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. नुकत्याच जिल्हा परिषदेच्या इलेक्शन्स पार पडल्या. या इलेक्शन वरती खासदारकीचं आणि आमदारकीचं काही अंशी सावट आपल्याला या तालुक्यामधून पाहायला मिळत होतं, जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट आला नव्हता तोपर्यंत. त्यामुळे बऱ्याच अंशी जनता उचकुळ्यात होती. नाना आमदारकीचं खासदारकीचं इलेक्शन व्हायच्या अगोदर एक उपळाई खुर्दमध्ये भैयासाहेबांचा सत्कार समारंभ ठेवला होता. मतदारांना मला या निमित्तानं सांगायचं की तेव्हाही फारशी काही वेगळी गोष्ट घडली नव्हती. गेली 30 वर्ष आदरणीय दादांचं काम या तालुक्यानं पाहिलं होतं. मग सोलंकरवाडीनं पाहिले, आरणनं पाहिले, या सबंध तालुक्यानं पाहिलं होतं. आणि मग मी अनेकदा सांगतो की ज्याचा बाप कर्तबगार असतो त्याच्या मुलाची स्पर्धा सगळ्यात पहिल्यांदा बापाबरोबर होत असते. आणि काहीस तसंच भैयासाहेबांच्या बाबतीत घडलं. सगळ्यात मोठी भैयासाहेबांच्या बाबतीत स्पर्धा तेव्हाही हीच होती की भैयासाहेब हुशार आहेत, भैयासाहेब काम करू शकतील, पण दादांसारखं का भैयाला जमल का, असं सामान्यपणे मतदारांमधून बोललं जायचं. आमच्याही बाबतीत ह्याच गोष्टी करायच्या. आम्ही जरी आमच्या सगळ्या तरुणांच्या मतदारांच्या संपर्कात असलो तरी माझ्या बाबतीत, मुन्नाच्या बाबतीत कायम लोक म्हणायचे की पोरं चांगली होती, पण बघा बालू काका सारखं यांना जमल का. तरी एक वस्तुस्थिती असते, ज्याचा वडील मोठी कर्तबगारी गाजवलेली असते त्याच्या मुलाची स्पर्धा सर्वप्रथम जगाच्या स्पर्धेच्या अगोदर त्यांच्या वडिलांची होत असते. आणि मग गेली अनेक वर्ष आदरणीय दादांच्या माध्यमातून या तालुक्यानं काम पाहिलं. आणि मग नंतर काही एक लाट आली की जरा बदल हवाय. आणि बदल हवाय किंवा अनेक दिवसाच्या सत्तेच्या कालखंडात जे निगेटिव्ह वोटिंग तयार झालं होतं, त्या निगेटिव्ह वोटिंगला फुंकर मारण्याचं काम सध्याच्या आमदारांनी केलं. त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, सोलंकरवाडीचा भाग आणखीन पाण्यापासून वंचित आहे, आमची बावी पाण्यापासून वंचित आहे. परंतु या विधानसभा मतदारसंघामध्ये बहुतांश सगळ्यात मोठा जर प्रश्न कुठला असेल तर इरिगेशन पूर्ण राबलेला आहे. या भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न ऊसाचा निर्माण झाला होता. आणि मग ऊसाची कोंडी जिल्ह्यातील फोडणारा कोणीतरी मसीहा या जिल्ह्यामध्ये नव्यानं पैदा झाला आहे, अशा प्रकारचा आभास दाखवण्याचं काम नाना आमदार साहेबांनी केलं. त्यांनी जनतेची दिशाभूल करत असताना असं दाखवलं की गेली 50 वर्ष, गेली 25 वर्षाचे साखर कारखानदारीमध्ये काम करतायत. मग परिचारक कुटुंब असेल, शिंदे कुटुंब असेल, मोहिते पाटील कुटुंब असेल, 40-40, 50-50 वर्ष साखर कारखाना चालवणारी माणसं कुठंतरी ऊस उत्पादकाची पिळवणूक करतायत असा दाखवण्याचा भास सध्याच्या आमदारांनी त्या कालावधीमध्ये निर्माण केला. त्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी सांगितलं की मी एक साखर कारखान्याचा डॉक्टर म्हणून जन्माला आलोय आणि साखर कारखान्यामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनामधून उत्पादन निर्माण होत असताना या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला ही जुनी मंडळी भाव देत नाहीत. आणि मग त्यांनी एक मोठं स्वप्न सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर मांडलं. ते स्वप्न असं होतं की 3,500 रुपयाचा धक्का आम्ही देऊ शकतो आणि मी देणार आहे. आणि टनाला 3,500चा भाव देणं शक्य असताना ही जुनी मंडळी त्या ऊस उत्पादकांना तो भाव देत नाहीत आणि जेणेकरून त्या कष्टकरी शेतकऱ्यांची पिळवणूक या नेते मंडळीच्या माध्यमातून होते असा भास निर्माण केला. आणि मग शेतकऱ्याला वाटलं जवळपास या तालुक्यामध्ये 30 लाख टन ऊस उत्पादित होतो आणि मग 30 लाख टनाला जर 500 रुपयानं ही सगळी मंडळी जुनी ऊसाला रेट कमी देत असतील तर 5 त्रिक 15 जवळपास
150 कोटीचा तोटा या तालुक्यातील शेतकऱ्यांचा ही जुनी नेते मंडळी करतायत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्याच्या आमदारांनी केला. जनता शेवटी स्वार्थी असते, स्वार्थ कुणाला सुटत नाही, पैसा कुणाला नको असतो असं नाही. माणसांना वाटलं की बाबा खऱ्या अर्थानं आपण एकदा सत्ता ह्यांच्या हातात देऊन बघू, तर जवळपास या तालुक्यामध्ये 150 कोटी तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या खिशामध्ये प्रत्येक वर्षी जास्त येतील अशा पद्धतीचं आश्वासन दिलं गेलं. आणि मग जनता मृगजळाच्या पाठीमागे धावू लागली आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला विधानसभेला अपयश पत्करावं लागलं. परंतु या रिझल्ट मधून एकच निश्चित होतं की माणसं मतदार फक्त फसतो एकदाच. ज्या ज्या माणसाने आज तागायत माणसांना मोठी स्वप्न दाखवली आणि त्या स्वप्नांचा भंग केला, त्या माणसांनी त्या येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना धक्क्याच उत्तर देऊन जागा दाखवून दिली. मला या निमित्ताने एकच सांगायचं, या तालुक्यातील जनता शून्य आहे. आदरणीय दादांनी कधी तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून किंवा चुकीची स्वप्न दाखवून शिंदे परिवारानं कधी मद मागण्याचं काम केलं नाही. आमच्यासारखी पिढी दादांचं नेतृत्व बघत बघत मोठी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्हालाही त्या संस्काराखाली सवय लागली की चुकीचं आश्वासन कधी द्यायचं नाही. एक वेळेला मतदाराने नाकारलं तरी चालेल, परंतु वेळोवेळी आपल्याला 4-6 महिन्याला वर्षाला नवनवीन इलेक्शन्स येत असतात आणि मतदारापुढे जावं लागत असतं. त्यामुळे आम्ही कधी खोटी आश्वासनं देण्याचा प्रयत्न कधी केला नाही. सोलंकरवाडी आरणचा हा भाग गेल्या अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतोय. पडसाळीमध्ये कॅनॉलचं काम आणलं होतं. या ठिकाणी अतुल उपस्थित आहेत, माझे मित्र सोमा शेंडगे उपस्थित आहेत, बरीचशी मंडळी, बाळासाहेब बांगेरे आहेत, चेअरमन आहेत. आम्ही वेळोवेळी पडसाळीला जायचो, तिथलं काम अडलेलं सोडवण्याचा प्रयत्न करायचो. वेळोवेळी नवीन प्रश्न निर्माण व्हायचे. अनेक दिवसाचा पाठपुरावा केला. या इलेक्शनच्या अगोदर 2-3 महिने आम्ही स्वतः जाऊन लक्ष घालून तिथं थांबलो. सलग 2 महिने ते काम झालं आणि त्यामुळं त्या मगराच्या तलावापासून डीसी चेंबरला येणाऱ्या कॅनॉलचं कामाचं पूर्णत्वाला आणण्याचं काम अलीकडल्या कालावधीत आम्ही केलं. या तुमच्या सोलंकर मळ्यामध्ये काही प्रश्न होते. पीडीएनच्या 2-3 ठिकाणच्या लाईन अपुऱ्या होत्या. काही शेतकऱ्यांच्या डाळिंबीच्या बागा, केळीच्या बागेतून ते पाईपलाईन जात होती. नानांना विनंती केली, नानांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं. त्या माध्यमातून पीडीएनचं काम पूर्ण झालंय. आताच नाना म्हणल्याप्रमाणे एक नाल्याचं काम चालू आहे. 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये ते नाल्याचं काम पूर्ण होईल. परंतु त्याच्याही अगोदर आपल्याला हे जो खालून वडा जातो सोलंकर मळ्याच्या पायथ्यानं, त्या वड्याला पाणी सोडणं आताही शक्य आहे. फक्त नाल्याचं काम झाल्यानंतर पीडीएनला पाणी येणार आहे आणि जेव्हा पीडीएनला पाणी येईल त्यावेळेला सोलंकरवाडीकरांची अनेक दिवसांची जी मागणी आहे, गलांडे शेत पाझर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे, येणाऱ्या कालावधीमध्ये त्याही तलावामध्ये पाणी सोडण्याचं काम आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर भैयासाहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे, गलांडे पाझर शेत तलाव हा या डांबरीच्या पलीकडच्या बाजूला आहे. त्याच पद्धतीनं इकडची जी वरकुटे वस्ती आहे, इकडची आमची दायगुडे कंपनीचा जो मळा आहे पलीकडचा, रेल्वे लाईनची बाजू, त्या बाजूला पीडीएनच्या पाईपलाईनचं काम अपुर आहे भैयासाहेब. इकडच्या लोकांची मागणी आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये इकडच्याही बाजूचं डाव्या साईडचं पीडीएनचं काम व्हावं, जेणेकरून रस्त्याच्या पलीकडचा जो उताराचा भाग आहे चराच्या पलीकडचा, तो वंचित राहता कामा नये. म्हणून साठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्याही बाबतीचा पाठपुरावा करून त्याही लोकांना न्याय द्यायचं काम करावं, एवढीच विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. मतदार राजांनी चुकीच्या आश्वासनाला धडा शिकवून जो कौल शिंदे परिवाराच्या विकासाच्या राजकारणावर दिला, त्याबद्दल मतदार राजाचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. रजा घेतो.